तब्बल एका तपानंतर म्हणजे 12 वर्षानंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि तेही कोकणात। दरम्यान आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी गडकरींची अगदी तोंड भरून स्तुती केलेली आहे, कौतुक केलेलं आहे। नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली जे सरकार काम करत आहे त्याची प्रगती खूपच उत्तम असल्याचं आणि हे सरकार उत्तम विकास करत असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय। कुडाळमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि याच कार्यक्रमादरम्यान खरं तर तब्बल 12 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळतात। कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा काहीशी बाचाबाची झाली, घोषणाबाजी झाली। काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, दत्ता सामंत यांना। वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, सध्या कार्यक्रमात काय सुरू आहे? खऱ्या अर्थाने आता नितीन गडकरी हे भाषण करत आहेत, परंतु ज्या घटनेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आणि कसा तो उल्लेख केला की नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे जवळपास एका तपानंतर एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले। एवढंच नाही तर नारायण राणेंना प्रोटोकॉलमध्ये भाषणाची संधी दिली आणि त्या भाषणात नारायण राणे यांनी चक्क उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचं भाषणात स्वागतही केलं आणि यावेळी ज्यावेळी स्वागत केलं त्यावेळी अनेकांनी बोहया उंचवलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। कारण का कोणालाच अपेक्षा नव्हती की नारायण राणे हे उद्धव ठाकरेंचं आणि रश्मी ठाकरेंचं या भाषणात स्वागत करतील, परंतु नारायण राणेंनी स्वागत करून सर्वांनाच बोहया उंचवायला लावल्या। एवढंच नाही तर नारायण राणेंनी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचं तोंड भरून कौतुक केलेलं पाहायला मिळालं। देवेंद्र फडणवीस हे राज्यात आणि नितीन गडकरी हे केंद्रात महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करतायत। निश्चितपणे त्यांनी भाजपच्या नेत्यांची स्तुती केलेली आहे। नारायण राणेंनी अशी स्तुती करणं किंवा भाजपच्या नेत्यांनी त्यांना कार्यक्रमात बोलवणं हा सगळा माहोल हे काय सूचित करतंय? नक्कीच ज्ञानदा, आपण ज्या बातम्या आपल्या आधीपासून ऐकत आलेलो आहे की नारायण राणेंच्या भाजपाच्या पक्षप्रवेशाच्या त्याच कुठेतरी अनुषंगाने ही स्तुती आपल्याला पाहायला मिळते। कारण जे आक्रमक राणे आपल्याला पाहायला मिळत होते आज ते कुठेतरी मवाळ झालेले पाहायला मिळालेले। या भाषणात त्यांनी खास करून उल्लेख केला की जेव्हा एखादं विकासाचं काम येतं त्या विकास कामाला राजकारण कुठेही आडवं येता कामा नये, सर्वांनी एकत्र येऊन राजकारण करावं। आणि जेव्हा भाजपचे मंत्री आले किंवा शिवसेनेचे मंत्री आले त्या सगळ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात आपल्याला नारायण राणे हे वावरताना पाहायला मिळालेले आणि सर्वांसाठीच एक आश्चर्याची बाब म्हणावी लागेल। ज्ञानदा, नक्कीच नारायण राणेंचा हा मोकळेपणा, खुलेपणाच आज चर्चेचा विषय ठरलाय। वैभव, धन्यवाद, ताजी माहिती जाणून घेत राहू। दरम्यान नारायण राणे यांनी जे भाषण केलं काही वेळापूर्वी त्यातले प्रमुख मुद्दे आपण पाहूया। राज्यामध्ये देवेंद्र तर केंद्रात नरेंद्र सरकार विकासासाठी प्रयत्नशील आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विकास पुरुष आहेत। राणेंनी अशी स्तुतीसुमनं उधळली आहेत नितीन गडकरी यांच्यावर। आपल्या भाषणामध्ये खास करून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांचं त्यांनी स्वागतही केलं, त्यामुळे खरं तर निश्चितपणे अनेकांच्या भुवया उंचावल्या।